नमस्कार. आजच्या या सखोल भाषिक विश्लेषणात आपण एका भाषिक प्रयोगशाळेत प्रवेश करत आहोत. इथे आपण मराठी भाषेतील ध्वनींची शारीरिक रचना आणि त्यांच्या उत्क्रांतीचे अगदी जवळून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून परीक्षण करणार आहोत. पहिली पायरी म्हणजे मराठी ध्वनींची रचना. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे मुख्य वाद्य नेमकं काम कसं करतं? स्वर म्हणजे नेमकं काय? स्व या धातूपासून हा शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे उच्चार करणे. पण शारीरिकदृष्ट्या बघितलं तर जेव्हा आपण तोंड उघडं ठेवतो, ज्याला ध्वनिशास्त्रात विवृत्त अवस्था म्हणतात, आणि हवेचा मार्ग अजिबात न अडवता आवाज बाहेर काढतो, तेव्हा तो स्वर असतो. म्हणजे बघा, यात ओठ किंवा जिभेचा एकमेकांना कुठेही स्पर्श होत नाही. हवा अगदी मोकळेपणाने बाहेर पडते. आता पुढचा टप्पा, स्वरांचा कालावधी. श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या वेळेत थोडासा जरी बदल झाला तर शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे पाहणे खरंच खूप रंजक आहे. ही तुलना एकदा बघा. ऱ्हस्वस्वर म्हणजे एका मात्रेची वेळ. तीच वेळ दुप्पट केली की तो होतो दीर्घस्वर म्हणजे 2 मात्रा. पण गंमत बघा, फक्त उच्चाराची वेळ वाढवली की पूर्ण अर्थच बदलतो. ऱ्हस्व वेलांटी असलेला दिन म्हणजे दिवस, पण तीच वेलांटी दीर्घ केली की दीन हा शब्द मिळतो, ज्याचा अर्थ आहे गरीब. म्हणजे भाषेच्या या जगात फक्त एका सेकंदाच्या फरकाने शब्दाचा अर्थ पूर्णपणे फिरू शकतो. वेळेचा हा खेळ समजल्यावर आता आपण या स्वरांच्या उत्क्रांती आणि निर्मितीकडे वळूया. या तक्त्यावरून भाषेची प्रगती कशी झाली हे अगदी स्पष्ट होतं. अगदी सुरुवातीचे कोणाचाही आधार न घेणारे मूळ स्वर म्हणजे सिद्ध स्वर, जसे अ, ई, उ. याच मूळ स्वरांपासून थोडे मोठे साधित स्वर बनले, जसे आ, ई, उ. आणि भाषेची खरी उत्क्रांती तेव्हा झाली जेव्हा 2 पूर्णपणे वेगळे स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार झाले, जसे ए, ऐ, ओ, औ. ही अक्षरशः एका भक्कम भाषिक इमारतीची पायाभरणीच आहे, नाही का? आता या तयार झालेल्या स्वरांना आपली जीभ आणि मुखाची स्थिती कसा आकार देते ते पाहूया. हे उच्चार करताना जिभेच्या हालचालींची मनातले मनात कल्पना करा. गळ्यातून थेट येणारे ध्वनी म्हणजे कंठ्य. जेव्हा जीभ वरच्या टाळूला स्पर्श करते तेव्हा ते तालव्य ध्वनी असतात. जीभ जेव्हा मागे दुमडली जाते तेव्हा ते मूर्धन्य उच्चार असतात. दंत्यमध्ये ती दातांना टेकते आणि ओष्ठी ध्वनींसाठी ओठांचा चक्क गोल आकार होतो. ही शारीरिक ठिकाणेच प्रत्येक ध्वनीला एक वेगळी ओळख देतात. याच स्थानांवरून स्वरांचे 2 मुख्य गट पडतात. एकाच शारीरिक स्थानातून येणारे स्वर म्हणजे सजातीय स्वर, जसे अ आणि आ. पण जर मुखाची स्थिती बदलावी लागत असेल तर ते विजातीय स्वर ठरतात, जसे अ आणि ई. अगदी सोपं लॉजिक आहे. या मुख्य स्वरांनंतर आता वेळ आहे स्वराधी या विशेष ध्वनींच्या विश्लेषणाची. हे ध्वनी नेहमी स्वराच्या नंतर येतात. शुद्धलेखनाच्या बाबतीत अनेकांचा गोंधळ उडतो, पण हा टप्प्याटप्प्याचा नियम लक्षात ठेवला तर ही एक उत्तम ट्रिक ठरेल. अनुस्वार म्हणजे नाकातून होणारा उच्चार आणि विसर्ग म्हणजे हवेला एक छोटासा हिसडा देऊन श्वास सोडणे. यातील सर्वात महत्त्वाची मेख म्हणजे या दोन्ही स्वरादींसोबत नेहमी ऱ्हस्व स्वरांचाच वापर केला जातो. भिंत किंवा दुःख हे शब्द आठवून बघा. व्याकरण पक्के करण्यासाठी ही खरोखरच एक अत्यंत उपयुक्त पद्धत आहे. कठोर आणि मृदू व्यंजने. तर आपल्या भाषेचा अगदी मूळ पायाच आहे, ज्यावर आवाजाची प्रत्यक्ष निर्मिती अवलंबून असते. आता सर्वात आधी हे समजून घेऊया की व्यंजन म्हणजे नेमकं काय. बघा, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेचा मार्ग कुठे ना कुठे अडवला जातो त्यांना व्यंजने म्हणतात. म्हणजे हे ध्वनी स्वतःहून अपूर्ण असतात. त्यांचा पूर्ण उच्चार करायचा असेल तर शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावेच लागते. हाच तर व्यंजनांचा मूळ गाभा आहे. आता इथे कठोर आणि मृदू व्यंजनांमधला फरक पहा. हा एक अत्यंत रंजक असा शारीरिक आणि ध्वनीचा खेळ आहे. कठोर वर्णांचा उच्चार करताना आपल्याला अधिक श्वास आणि जोर लावावा लागतो. तिथे कोणताही नाद नसतो, म्हणूनच त्यांना अघोष वर्ण म्हणतात. या उलट मृदू वर्णांचा उच्चार अगदी हळूवार आणि नाजूक असतो. त्यात आवाजाचे कंपन किंवा नाद निर्माण होतो, ज्याला आपण घोषवर्ण म्हणतो. उदाहरणादाखल पाहायचे झाले तर क, ख, त, प यांसारखी कठोर व्यंजने आणि ग, घ, द, ब यांसारखी मृदू व्यंजने अगदी स्पष्टपणे वेगळी ओळखता येतात. ही विशिष्ट उदाहरणे जर आपण डोळ्यांसमोर ठेवली तर हे नियम कायमचे लक्षात राहतील, होय ना? पुढे जाऊया विभाग 2 कडे. लेखनातील अनुनासिके. इथे श्वासाचा आणि नाकाचा संबंध येतो, ज्यामुळे शब्दांचे लेखनच बदलून जाते. अनुनासिके म्हणजे काय बरं? तर ज्या ध्वनींचा उच्चार करताना हवा काही प्रमाणात नाकातून बाहेर पडते त्यांना अनुनासिके म्हणतात.
व्याकरणात यांचे खूप महत्त्वाचं काम आहे. शब्दांवर केवळ अनुस्वार म्हणजेच एक साधा बिंदू देण्याऐवजी अनेकदा या अनुनासिकांचा वापर परस्वर्ण म्हणून केला जातो, ज्यामुळे शब्दांना एक विशिष्ट असा नाद मिळतो. आता ही थेट तुलना पहा. एका बाजूला आपण नेहमीच्या अनुस्वारांचे शब्द पाहतोय, जसे की गंगा, मंजूर आणि कंठ, आणि दुसऱ्या बाजूला तेच शब्द परस्वर्ण वापरून कसे लिहिले जातात ते दिसतंय. गंगा, मंजूर, कंठ म्हणजे अनुस्वाराच्या पुढचे अक्षर ज्या गटात आहे त्याच गटातील अनुनासिक इथे वापरले जाते. अर्थात सिंह किंवा संशय यांसारख्या शब्दांना काही अपवाद आहेतच, जिथे अनुनासिके वापरता येत नाहीत. आता विभाग 3 पाहूया. उष्मे आणि महाप्राण. उच्चारशास्त्राच्या दृष्टीने आणि मुखातील घर्षणाच्या दृष्टीने हा खरोखरच एक चित्तवेधक भाग आहे. उष्मे किंवा ज्यांना आपण घर्षक वर्ण म्हणतो, हा प्रकार खरंच अचंबित करणारा आहे. श, श आणि स यांसारख्या वर्णांचा उच्चार करून पहा. मुखात प्रत्यक्ष घर्षण होते आणि त्यातून चक्क उष्णता निर्माण होते. अगदी शिट्टी वाजवल्यासारखे म्हणजेच शित्कार केल्यासारखे हे ऐकू येते. मुखात होणारी ही हालचाल खरोखरच अद्भुत असते. पण महाप्राण कशाला म्हणतात? तर जेव्हा फुफ्फुसातील हवा अगदी जोराने तोंडावाटे बाहेर फेकली जाते तेव्हा महाप्राण तयार होतो. आपल्या मराठी वर्णमालेत ह हा मुख्य महाप्राण आहे. उच्चार करताना लागणारी ही अतिरिक्त हवा आणि ताकद या वर्णांना एक अतिशय सशक्त ओळख देते. गणिताच्या भाषेत सांगायचं तर हे अधिक स्पष्ट होतं. आपल्याकडे एकूण 14 महाप्राण आहेत, तर त्या तुलनेत 20 अल्पप्राण आहेत. अल्पप्राण म्हणजे असे वर्ण ज्यांच्या उच्चारात ह ची छटा अजिबात नसते. हे असं दृश्य स्वरूपात पाहिलं की हा व्याकरणाच्या संकल्पना अगदी डोळ्यांसमोर स्पष्ट उभ्या राहतात. वळूया विभाग 4 कडे. ळ ह्या वर्णाचे वेगळेपण. आता आपण भाषेच्या इतिहासात थोडं डोकावणार आहोत आणि एका अशा वर्णाबद्दल जाणून घेणार आहोत जो मराठी भाषेचा खरा स्वतंत्र अभिमान आहे. भाषेचा हा ऐतिहासिक प्रवास बघा. ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे. तो संस्कृतमध्ये अस्तित्वात नाही, तर तो दक्षिणेकडील द्रविडियन भाषांमधून आपल्या मराठीत आला आहे. हे खरंच किती रंजक आहे ना? याचा अर्थ असा की संस्कृतमधल्या अनेक शब्दांमधला ल हा वर्ण मराठीत अळमध्ये रूपांतरित झाला आणि या एका बदलाने मराठी भाषेला एक अतिशय वेगळा स्वतंत्र ध्वनी दिला. मराठीच्या वर्णमालेत अळने स्वतःचे असे एक अढळ स्थान निर्माण केले आहे, जे मराठीला इतर भाषांपेक्षा खऱ्या अर्थाने वेगळं ठरवते. आता पाहूया विभाग 5. संयुक्त व्यंजने तयार करणे. ज्यांना भाषेची अगदी सखोल माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हे गणिती समीकरण समजून घेणे खूप फायदेशीर ठरेल. संयुक्त व्यंजन तयार करण्याची पद्धत एकदम तर्कशुद्ध आहे. पहिली पायरी 2 किंवा अधिक व्यंजने स्वरांच्या मदतीशिवाय एकत्र जोडणे, आणि दुसरी पायरी त्यातून जे शुद्ध जोडाक्षर तयार होते त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. अगदी 2 मूळ घटक एकमेकांना जोडण्यासारखीच ही प्रक्रिया आहे. आता हे प्रत्यक्ष कसं तयार होतं ते बघा. एका बाजूला क आणि श ही 2 अपूर्ण व्यंजने एकत्र येऊन क्ष हे संयुक्त व्यंजन तयार होते. पण जेव्हा आपण त्यामध्ये अ हा स्वर मिसळतो तेव्हा पूर्ण क्ष हे अक्षर तयार होते, ज्याचा आपण अचूक उच्चार करू शकतो. अशी फोड करून पाहणे खूप रंजक आहे, नाही का? इथे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. द आणि न मिळून न हे संयुक्त व्यंजन बनते, आणि जेव्हा त्यात य मिसळला जातो आणि शेवटी स्वर येतो तेव्हा ज्ञ हे जोडाक्षर तयार होते. यावरून आपल्याला समजतं की मराठी भाषेतील ही गुंतागुंतीची अक्षरे कशी टप्प्याटप्प्याने जोडली जातात, जणू काही आपण एकावर एक ब्लॉक्स रचत आहोत. आणि शेवटी विभाग 6. व्यंजनांची एकूण संख्या आणि उजळणी. चला तर मग या संपूर्ण क्रॅश कोर्सची आपण एका तक्त्याद्वारे उजळणी करूया. हा संपूर्ण अभ्यास या एका तक्त्यामध्ये सामावलेला आहे. इथे आकडे अगदी स्पष्ट आहेत. एकूण कठोर व्यंजने 13 आहेत आणि मृदू व्यंजने 21 आहेत. पण जर आपण सर्व वर्णांचा विचार केला तर एकूण कठोर वर्ण 13 आणि एकूण मृदू वर्ण तब्बल 37 आहेत. हा आकड्यांचा खेळ संपूर्ण वर्णमालेचा विस्तार आपल्यासमोर अतिशय सोप्या पद्धतीनं मांडतो. तर आजच्या या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एका प्रश्नावर नक्की विचार करूया. 37 मृदू वर्ण आणि 13 कठोर वर्ण यांचा हा जो विशिष्ट समतोल आहे तो मराठी भाषेला तिचे एक वेगळे माधुर्य कसे प्राप्त करून देतो? नाजूक ध्वनी आणि श्वासाचा जोर यांचा हा खेळच आपल्या मराठी भाषेच्या उच्चारणांना इतके सुंदर आणि जिवंत बनवतो. या ध्वनींच्या रचनेचा अभ्यास केल्याने भाषेवरील आपले प्रभुत्व नक्कीच वाढेल.